नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे. कारण संक्रांतीच्या सणाच्या आसपास लाडकी बहीण योजनेचा मोठा हप्ता मिळण्याची शक्यता 1500+1500 बराबर थेट 3000 रुपये खात्यात जमा होणार का? नेमकं वितरण कधी, कोणाला मिळणार, कोणाला मिळणार नाही, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर, स्पष्ट आणि पुराव्यांसह पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लाडकी बहीण योजना म्हणजे काय? मित्रांनो, लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा केली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश काय? आजच्या घडीला महागाई वाढत आहे, घरखर्च वाढत आहे, महिलांवर आर्थिक ताण वाढत आहे. अशा परिस्थितीत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांना स्वतःच्या छोट्या गरजा पूर्ण करता याव्यात, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आतापर्यंत किती हप्ता मिळाला? मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिला हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा झाला. काही महिलांना दुसरा हप्ता मिळाला. मात्र अजूनही हजारो महिलांना पूर्ण पैसे मिळालेले नाहीत. याच कारणामुळे सध्या एकच प्रश्न सगळीकडे विचारला जात आहे. आता 3000 रुपये मिळणार का? संक्रांतीला गोड बातमी मिळणार का? संक्रांत आणि सरकारची तयारी. मित्रांनो, संक्रांत म्हणजे नवीन सुरुवात, आनंदाचा सण, गोडधोडाचा सण आणि सरकार अनेकदा सणाच्या काळात योजना राबवते. हे आपण आधीही पाहिलं आहे. याच पार्श्वभूमीवर चर्चा सुरू आहे की संक्रांतीच्या आसपास प्रलंबित हप्ते एकत्र करून 3000 रुपयांचा हप्ता दिला जाऊ शकतो. 3000 रुपये म्हणजे नेमकं काय? मित्रांनो, इथे थोडं स्पष्ट समजून घ्या. दरमहा मिळणारी रक्कम 1500 रुपये. काही महिलांना एक हप्ता मिळालेला नाही, काहींना 2 हप्ते मिळाले नाहीत. म्हणूनच चर्चा आहे की थकीत हप्ता प्लस चालू हप्ता एकत्र करून 3000 रुपये. थेट खात्यात वितरण कधी होणार? एक्सपेक्टेड डेट्स. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पैसे कधी येणार? मित्रांनो, अधिकृत माहितीनुसार संक्रांतीपूर्वी किंवा संक्रांतीनंतर लगेच म्हणजेच 14 ते 20 जानेवारी दरम्यान टप्प्याटप्प्याने वितरण होण्याची शक्यता. लक्षात ठेवा, सगळ्यांना एकाच दिवशी पैसे येणार नाहीत. कोणत्या महिलांना 3000 रुपये मिळणार? खालील महिलांना 3000 रुपये मिळण्याची जास्त शक्यता आहे. ज्यांचे दोन्ही हप्ते प्रलंबित आहेत, ज्यांची ई-केवायसी पूर्ण आहे, ज्यांचे बँक खाते आधारशी लिंक आहे, डीबीटी ॲक्टिव्ह आहे. कोणाला मिळणार नाहीत पैसे? मित्रांनो, काही महिलांना अजूनही पैसे मिळत नाहीत. त्याची कारणं ई-केवायसी अपूर्ण, आधार बँक लिंक नाही, चुकीची माहिती अर्जात, बँक खाते बंद, निष्क्रिय, डीबीटी बंद. डीबीटी आणि ई-केवायसी का महत्त्वाची आहे? डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. जर डीबीटी ॲक्टिव्ह नसेल तर पैसे खात्यात येत नाहीत. नाव यादीत असलं तरी रक्कम अडकते. उपाय काय? जवळच्या बँकेत जा, आधार लिंक तपासा, डीबीटी ॲक्टिव्ह आहे का ते पहा, मोबाईल नंबर अपडेट करा. ऑनलाईन स्टेटस कसं पाहायचं? मित्रांनो, तुमचा हप्ता येणार आहे का नाही हे तुम्ही ऑनलाईन पाहू शकता. स्टेप्स. 1. अधिकृत पोर्टल उघडा.